श्रीमद देवी भागवत महापुराणाला प्रारंभ झालेला आहे. मनुष्य हा कर्मबंधनातून जन्माला आलेला आहे आणि त्याची मुक्ती ही श्रवण भक्तीपासून होते. तर नारदीय भक्तिसूत्रामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. यामध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम अशा अनेक भक्ती आहेत. यातली श्रवण ही पहिली भक्ती. तर असं हे भागवत महापुराण या ठिकाणी चालू आहे. याचं श्रवण केल्याने मनुष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं या भागवतामध्ये सांगितलेलं आहे. कालच बुवाने महात्म्य सांगितलं. यामध्ये जो कोणी व्याधीनं पीडित असेल तो व्याधीतून मुक्त होईल, ज्याला संतती नाही ती संतती होईल, ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याला मोक्ष मिळेल. अशा अनेक समस्यामध्ये जन्ममृत्यू जराव्याधी पीडित कर्मबंधने ही मनुष्य हा कर्मबंधनामधून उत्पन्न झालेला आहे. जे आपण जसं कर्म करतो तसं त्याला फळ मिळतं आणि हे फळ या कर्मबंधनातून मुक्त होऊन चांगलं फळ आपल्याला मिळावं अशी इच्छा असेल तर त्यानं हे भागवत ऐकावं. एकदा तरी भागवत मनुष्यानं ऐकलं तर या मनुष्य लोकामध्ये सगळे ऐहिक सुख भोगून तो मोक्षप्रदाला जातो. तर अशा प्रकारचं हे भागवत 9 दिवस या महालक्ष्मी सेकेंड मंदिरामध्ये सुरू आहे. या भागवतासाठी निदान 9 दिवस शक्य नसेल तर जेवढे दिवस आपल्याला शक्य असेल तेवढे दिवस किंवा त्यातल्या त्यात 1 दिवस तरी आपण हे भागवत ऐकण्याकरता मोठ्या संख्येनं यावं असं सगळ्यांना नम्र आवाहन, नम्र विनंती आहे.